महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अचानकपणे नॉट रिचेबल झाले आहेत. पुण्यातील बारामती हॉटेलमधून अजित पवार कोणालाही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक रवाना झाले. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले यावरून आता चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉटेलमध्ये विविध नियोजित बैठकांसाठी मुक्कामाला होते. बारामती हॉटेलमध्येच ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेट घेत होते. मात्र अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देत ते हॉटेलमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षा रक्षकांचा ताफा मात्र हॉटेल परिसरातच उभा राहिला. अजित पवार एकटेच निघून गेल्याने दादा नेमके कुठे गेले असा प्रश्न सर्वांना पडलाय. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादी जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं. मात्र शरद पवार गटाच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट अजित पवारांनी घातली आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा फिसकटली. अजित पवारांची ही भूमिका शरद पवार गटाला मान्य नसल्याने शरद पवार गट आता पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढेल असं बोललं जातं. एकीकडे शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अचानक अशा प्रकारे अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वीही अजित पवार अनेकदा नॉट रिचेबल झाले होते. राष्ट्रवादी एकसंघ असताना जेव्हा 2019 मध्ये शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यावेळी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. नंतर ते मीडियासमोर आले आणि आम्हाला जाणून बुजून टार्गेट करण्यात येतंय असा आरोप त्यांनी केला होता. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.